महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एकीकडे आता महापौर कोण होणार या संबंधीच्या चर्चा रंगलेल्या असताना दुसरीकडे अमरावती शहरात मात्र धक्कादायक अशा राजकीय घडामोडी पाहायला मिळतात। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती महापालिकेत भाजप 55+चा नारा दिला होता, पण निकाल काही वेगळाच लागला। मागच्या वेळी 45 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी फक्त 25 जागांवर समाधान मानावं लागलंय। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती, भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला, तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानं जोरदार मुसंडी मारत 15 जागा खिशात घातल्यात। गेल्या वेळी त्यांचे फक्त 3 नगरसेवक निवडून आले होते। दरम्यान 87 सदस्य संख्या असलेल्या सभागृहात भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आता 44चा जादुई आकडा गाठवायचा आहे। अर्थात सत्ता स्थापनेसाठी भाजपला कुबड्यांची गरज लागणार आहे। अशातच निकालानंतर भाजपच्या 22 पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धक्कादायक असं पत्र लिहिलंय, ज्यात नवनीत राणा यांच्यावर भाजप विरोधात खुलेआम गद्दारी केल्याचे आरोप करण्यात आलेत। त्यामुळे नवनीत राणा यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी विनंती करण्यात आली आहे। त्या पत्रात नेमकं काय काय म्हटलंय, त्यावरून अमरावतीतलं राजकारण कसं पेटलंय, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या संदर्भात कारवाई करण्यासाठी कशा पद्धतीने ऍक्शन मोडवर आलेत आणि अमरावती महापालिकेत सत्ता स्थापनेची गणितं कशी जुळवली जात आहेत, सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे-दणका। मंडळी, अमरावती महापालिकेत स्वबळावर सत्तेत येण्यासाठी भाजपनं आपली सगळी ताकद पणाला लावली होती। आजी माजी मंत्री, आमदार, कार्यकर्त्यांची भली मोठी फौज भाजपनं कामाला लावली होती। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः पायाला भिंगरी लावल्यागत फिरत होते, पण भाजपमधील अंतर्गत संघर्षानं आणि तिकीट वाटपातील घोळानं पक्षाची या निवडणुकीत पार वाट लावली। स्थानिक नेत्यांची मन दुखवून आधी मित्रपक्ष असलेल्या रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानला जवळ केलं आणि नंतर मतदानाला 4 दिवस शिल्लक असताना युती तोडली। एकूण 87 जागांपैकी भाजपनं 67 जागा लढवल्या, तर काही ठिकाणी अपक्षांना पाठिंबा जाहीर केला होता। पण 2017 मध्ये 45 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी फक्त 25 जागा निवडून आणता आल्यात। आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं 36 जागा लढवत 15 जागा जिंकल्यात। ज्या भाजपने रवी राणा यांना कमी लेखलं होतं, त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे। तर खासदार ओवेसी यांच्या MIM 25 पैकी 12 जागांवर विजय मिळवलाय। बाकी इतर पक्षांनी अधिकाधिक जागांवर आपले उमेदवार दिले होते। त्यात काँग्रेसचे 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 11, शिंदे सेनेचे 3, उद्धव सेनेचे 2, बसपाचे 3, तर वंचित बहुजन आघाडीचा 1 असे उमेदवार निवडून आलेत। आता महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याच पक्षाकडे बहुमत नसलं तरी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला आमदार रवी राणा यांनी न मागता पाठिंबा जाहीर केला। युवा स्वाभिमान पक्षाचा विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी खासदार नवनीत राणा यांना समर्पित असल्याची पोस्ट आमदार रवी राणा यांनी केली आहे। तसेच भाजपचाच महापौर होणार असंही सांगितलंय। आता भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र आले तरी त्यांना आणखी 4 सदस्यांची गरज लागणार आहे। त्यासाठी शिंदे सेनेला सोबत घेतलं जाऊ शकतं, तरीही एक आकडा कमीच पडतो। त्यामुळे भाजप आपल्या आघाडीत आणखी कुणाला सामील करून घेतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। त्या संदर्भात रवी राणा स्वतः छोट्या पक्षांशी चर्चा करत असून महापौर भाजपचा असला तरी सत्तेवर लगाम आपला कसा राहील यासाठी प्रयत्न करताना दिसतात। तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेत बाजूला ठेवण्याची देखील रणनीती राणांनी आखल्याचं बोललं जात आहे। थोडक्यात भाजपलाही पर्याय नसल्यानं एकीकडे रवी राणा आपल्या सोयीनुसार फिल्डिंग लावताना दिसतात, तर दुसरीकडे भाजपच्या पराभूत उमेदवारांमध्ये राणांविरोधात मोठ्या प्रमाणावर संताप उफाळून आलाय। खास करून माजी खासदार नवनीत राणा यांना पक्षातूनच काढून टाकण्याची मागणी जोर धरतीये, कारण त्यांनी भाजपमध्ये राहून भाजपचाच करेक्ट कार्यक्रम केल्याचं सांगण्यात येत आहे। निवडणुकीतील प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी एका प्रभागात जाऊन 3 कमल 1 पाना चुन के लाना अशी घोषणा दिल्याची चर्चा आहे। प्रभागातील भाजपचे 4थे उमेदवार राजेश पड्डा यांच्याऐवजी युवा स्वाभिमानचे दीपक साहू यांना निवडून आणण्याचं त्यांनी आवाहन केलं होतं। निकालानंतर मात्र या प्रभागात 2 कमळ 1 मशाल आणि 1 पाना असे नगरसेवक निवडून आले। त्यामुळे मतदारांनी काही अंशी नवनीत राणा यांचा शब्द खरा करून दाखवला असं आता ऐकायला मिळतंय। महापालिकेत भाजपच्या जागा 45 वरून 25 वर घसरल्यानं काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी भाजपचा गेम स्वतः राणांनीच केल्याचा दावा केलाय।
निकालानंतर आरोप प्रत्यारोपांची राळ उठत असतानाच आता अमरावती शहरातील भाजप वाचवा, नवनीत राणांची हकालपट्टी करा असं म्हणत पराभूत उमेदवारांनी तसंच आजी माजी नगरसेवकांनी आक्रोश केलाय. 22 जणांच्या सहीचं पत्रच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पोहोचलंय. पत्रातील आरोपांनुसार नवनीत राणा यांना भाजपमधून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपचा पूर्णपणे नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. नवनीत राणा यांनी पहिल्यांदा भाजपचा गड असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनलवर वरवंटा कसा फिरवला जाईल याचं आधी नियोजन केलं. भाजप शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवली. डॉक्टर धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचं पत्र काढून त्या पत्राचा वापर राणा यांनी शहरभर केला. भाजपचे पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हते. शेवटच्या 5 दिवसात तर नवनीत राणा खुलेआम भाजपच्या विरोधात प्रचारात उतरल्या होत्या. भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपचे उमेदवार असा आक्रमक प्रचार राणा यांनी केला. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री बावनकुळे यांचा आम्हाला आशीर्वाद असून ते आमच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांविषयी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. भाजपच्या स्टार प्रचारक असूनही त्यांनी युवा स्वाभिमानाचा प्रचार केला. त्याचाच परिणाम म्हणून भाजप या निवडणुकीत फक्त 25 जागा जिंकू शकली. दुसरीकडे राणा दाम्पत्यानं 15 नगरसेवक निवडून आणत आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे. असे एकंदरीत हे सगळे आरोप मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आलेत. नवनीत राणा यांनी मात्र या सर्व आरोपांना उत्तर देताना म्हटलंय की जनतेनं योग्य उमेदवारांनाच निवडून दिलंय. भाजपमध्ये तिकीट वाटप करताना घोळ झाला, नाहीतर 50 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या असत्या. जरी युवा स्वाभिमान वेगळी लढली असली तरी भाजप सोबतची आपली मैत्री कायम असल्याचं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या सगळ्या घडामोडींवर बोलताना अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की नवनीत राणा यांच्यामुळे अमरावतीत भाजपला नुकसान झालं असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी असं पत्र भाजपच्या पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलं होतं. या पत्राची आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतली आहे. या संदर्भात लवकरच कारवाई सुरू करण्यात येणार असून वरिष्ठ नेत्यांची एक टीम त्यासाठी अमरावतीत दाखल होणार आहे. बावनकुळे यांनी दिलेल्या या माहितीनं आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांची पक्षातून खरंच हकालपट्टी होणार का, ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. बाकी या सगळ्या विषयावर तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.